पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तुमचं दुःख निष्कारण नाहीये, पण निरोगी रीतीने दुःख करा. म्हणजे दुःखावर मात करा, दुःखाच्या आत्म्याच्या स्वाधीन होऊ नका. हे शिकणं फार महत्वाचं आहे की देव जे काही विसरलाय ते आपण आठवू नये. तुम्ही जे केलं ते विसरा, तुम्ही जे केलं नाही तेही विसरा. लोक तुमच्याशी जसं वागले ते विसरा, लोकांनी तुमच्यासाठी जे केलं नाही तेही विसरा. यशाया 43 वचन 18-19 आपण त्यावर नजर टाकूया जरा. तुम्ही म्हणाल मला ते विसरता येत नाही. बघा, आपण हव्या तेवढ्या आठवणी आठवू शकतो आणि मीही एका जागी बसून मुद्दाम हे आठवू शकते की कशा प्रकारे माझ्या वडिलांनी माझ्यावर अत्याचार केले आणि माझ्या आईने, माझ्या नातेवाईकांनी त्या गोष्टीविषयी कधीच आवाज उठवला नाही. आणि मला हवं तितक्या वेळा मी आठवू शकते, पण ते आठवून काहीच साध्य होणार नाही. यामुळे मला कोणताही लाभ घडणार नाही. आणि हे समजू नका की आता इतक्या वर्षानंतर सैतान मला भूतकाळात खेचण्याचा प्रयत्न करत नाही. ते तुम्ही ते आठवू नका, त्याचा अर्थ हा नव्हे की तुम्हाला जुनं काही आठवणार नाही. तर असं म्हटलंय की आठवू नका म्हणजे त्या गोष्टीवर मनन करू नका, जीवनात गमावलेल्या गोष्टींवर मनन करू नका, पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका. वचन 19 पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे. हे उत्साहवर्धक नाहीये का? आपल्याला हे आवडतं. बघा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे आणि आत्ताच ती उद्भवतीये. तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष लावणार नाही काय? बघा, देवाने आपल्यासाठी नवीन गोष्ट तयार करून ठेवली आहे, पण जुन्या गोष्टी सोडल्याशिवाय नव्या गोष्टी मिळू शकत नाहीत. आता बघा, निरोगी दुःख आणि शोकाचा आत्मा यात कोणता मूलभूत फरक आहे? पहिली गोष्ट म्हणजे शोक खोल असतो, ते गमावलं गेल्याचं खोल असं दुःख असतं, ज्यात यातना असतात. पण मी म्हटलं तसं की गमावण्याकडे पाहण्याचा सकारात्मक मार्ग म्हणजे ती नवी सुरुवात करण्याची जागा आहे. अंत नवा आरंभ देत असतो. एक दार बंद झालं की देव नेहमी दुसरं दार उघडत असतो आणि त्यासाठी तुम्ही विश्वास ठेवायला हवा. आमीन. शोक करणं म्हणजे दुःखी होणं, कष्टी होणं किंवा विलाप करणं. शोक करणं खरं तर आरोग्यदायक आहे आणि मला वाटतं हे सांगण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या वेदनांची स्वतःला जाणीव असणं. वेदनांची किंवा बेचैन करणाऱ्या गोष्टींची आपल्याला आवड नसते. खरं सांगायचं तर आपण त्या टाळण्याचाच प्रयत्न करत असतो. माझ्या वडिलांनी अनेक वर्ष माझं लैंगिक शोषण केलं. मी त्याच्या खोलात जाणार नाही, पण ती फारच वाईट गोष्ट होती. आणि परिस्थिती अशी होती की मला मदत करायला कोणीच नव्हतं आणि माझी आई असहाय्य होती. मी इतरांशी संपर्क साधला, पण कोणीही या गोष्टीत हात घालू इच्छित नव्हतं. आणि मग मी ही योजना आखली की मी जगून दाखवीन योजना. पुष्कळदा जेव्हा तुम्हाला मदत मिळत नाही तेव्हा तुम्हीच एक निर्णय घेता की मी जगून दाखवीन. पण बऱ्याचदा असं घडतं की अशा एखाद्या निर्णयानंतर तुमचं हृदय कठीण बनतं. तुम्ही असं ढोंगी जीवन जगता जे वरवर अगदी छान दिसतं. धन्यवाद प्रभू, मला तू नकोयस, काय करायचंय, मला कुणाची गरज नाही. हा फक्त एक दिखावा असतो. आणि मी अस्तित्वासाठी धडपडत होते त्यावेळी, कारण मी हे ठरवलं होतं 18व्या वर्षी की मी यातून बाहेर पडेन. आणि ते घडलं. मला वाटलं की माझ्या समस्येपासून मी दूर पळाले तर माझ्या जीवनात ती समस्याच उरणार नाही. आणि बघा, हे वास्तव होतं का? वास्तव हे होतं की मी ते माझ्या सोबत नेलं होतं. लोकांशी वागताना ते माझ्या वृत्तीतून दिसायचं, माझ्या स्वतःच्या विचारांमध्ये मला ते जाणवायचं. माझ्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर त्याचा प्रभाव होता. तर डेव आणि माझा विवाह झाला आणि थोडक्यात सांगायचं तर डेव मायर माझ्या जीवनातला दैवी हस्तक्षेप होता. खरंच. आमीन. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे की तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू नका, तर
योग्य व्यक्तीसाठी प्रार्थना करा. हे थांबवा तुम्ही. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी जडावंसं वाटत असेल तर ते थांबवा. त्या उलट म्हणा, प्रभू माझ्या जीवनात योग्य व्यक्ती तू घेऊन ये. आणि ती योग्य व्यक्ती नेहमीच तुम्हाला चुचकारून तुम्हाला सुखावणारी असेल असं नाही होत कधी. माझ्यावर निखळ प्रेम करण्या एवढी आत्मिक प्रगल्भता डेव्हमध्ये होती आणि गरज असेल तेव्हा तो माझी कानउघाडणी करायचा तो तसं. तर आमच्या नात्यातली पहिली काही वर्ष फारशी चांगली नव्हती आणि मग 1976 मध्ये पवित्र आत्म्याने माझ्या जीवनाला सामर्थ्याने स्पर्श केला आणि आम्ही अधिक वेळ देवाच्या वचनाला देऊ लागलो आणि आम्ही सभांना जात होतो आणि वचनात रमत होतो. आणि अशाच एका सभेत एका स्त्रीने साक्ष दिली की कशा प्रकारे तिचं शोषण होऊन ती एक वेश्या बनली, पण नंतर तिचं लग्न झालं. तिने तिच्या साक्षीत सांगितलं की तिने एक पुस्तक लिहिलं होतं, पण मला तिच्या संदेशामध्ये काडीचाही रस नव्हता. मला त्या सगळ्यापासून दूर माझ्या घरी जायचं होतं आणि मला त्या कटू आठवणी नको होत्या. बघा, आपल्याला वाटतं मला हे सगळं ऐकायचं नाहीये, पण बघा सत्य हे की जर तुम्ही मुक्त झाला आहात तर इतरांना त्याविषयी बोलताना ऐकून तुम्हाला काहीही वाटतं का म्हणे. तुम्ही कृतज्ञ असायला हवं की देवाने तुम्हाला त्यातून सोडवलं आणि त्याबद्दल आभारी असा त्याचे. आमेन. आणि डेव्हने त्यांच्याकडून माझ्यासाठी त्यांचं एक पुस्तक विकत घेतलं. मला त्या पुस्तकात रस नव्हता, पण तरीही त्याने मला ते दिलं. बघा, बऱ्याचदा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट घेण्याची समज नसते तेव्हा देव स्वतः ती आपल्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला ते देतं, जसं माझ्या एका जुन्या पुस्तकाचं नाव आहे मी आणि माझं वाचाळ तोंड, तुम्ही ते वाचायला हवं. मला त्याचं शीर्षक बदलावं लागलं कारण लोक म्हणाले की त्यांना ते कुणाला देताच येत नव्हतं. ज्या कुणाला ते दिलं जायचं ते चिडायचे. तर एके दिवशी मी बसले आणि तिथेच ते पुस्तक पडून होतं आणि मी ते उचललं आणि त्याचं पहिलंच पान मी उघडलं आणि तिने त्यात आपल्या लहानपणीच्या काही घटना लिहिल्या होत्या. म्हणजे त्या सगळ्या घटना माझ्या जीवनात घडलेल्या घटनांची अगदी हुबेहूब प्रतिछायाच होत्या जणू काही. आणि मी ते पुस्तक रागारागाने असं भिरकावलं आणि मी मोठ्याने ओरडून म्हणाले की मी हे वाचणार नाही. कारण मी ते पुस्तक वाचता क्षणी मला ती वेदना जाणवायला लागली जी मी कधीच देवाच्या हाती सोपवली नव्हती, कारण मी ती हृदयात साठवून ठेवली होती. आमेन. आणि नेमकं त्याच वेळी मी माझ्या हृदयात पवित्र आत्म्याचे 2 शब्द ऐकले, वेळ आली. आता मला वाटतं की मी शिकवते तेव्हा मी कोणत्या वेळी काय शिकवावं ते देव मला सांगत असतो. आणि मला फक्त हे सांगायचंय की इथे बसलेल्या तुम्हा सगळ्यांना आणि जगभरातल्या त्या लाखो लोकांना जे टीव्हीवरून किंवा अन्य उपकरणांवर हा कार्यक्रम सध्या पाहतायत, तुम्हा सगळ्यांसाठी आज देवाचं वचन हे आहे की वेळ आली. वेळ आलीये पळपुटेपणा सोडून सामना करण्याची. बघा, जगामध्ये देवाशिवाय संकटांचा सामना करणं एक गोष्ट आहे आणि विश्वासणारे म्हणून संकट सोसणं ही वेगळी गोष्ट आहे. कारण बघा, देवाची ओळख नसताना तुम्हाला एकट्यालाच त्यांना तोंड द्यावं लागतं आणि मग ते तुमच्या शक्तीपलीकडे जातं. पण देव सोबत असतो तेव्हा पवित्र आत्मा हा पदोपदी आपला मार्गदर्शक असतो. आमेन. तो अद्भुत असा मंत्री आहे. तो सांत्वनदाता आहे. कधी कुठे काय उलगडायचं हे त्याला नेमकं उमगतं. आणि जेव्हा देव म्हणतो की वेळ आली आहे तेव्हा त्याने माझ्या हातात ते पुस्तक ठेवलं. 5 वर्षांपूर्वी 10 वर्षांपूर्वीच देवाने माझ्यासमोर ते का आणलं नव्हतं? कारण वेळ आली नव्हती. मी तयार नव्हते. माझ्यात बळ नव्हतं. जे काही मला सोसायचं होतं ते सोसणं मला शक्य झालं नसतं. बाहेर जाण्याचा मार्ग आतूनच असतो. बाहेर पडण्यासाठी तुम्ही पळवाटा शोधणं सोडून द्या, कारण आतूनच बाहेर पडता येत असतं आणि आतून जाणं म्हणजे वेदना. आणि हे अगदी खरंय. वेदनेची प्रक्रिया ही अशीच असते. वेदना या होतातच आणि देवाने अशी यंत्रणा बनवलेली आहे की तुम्ही वेदना सोसू शकता. तुम्ही सहन केलेल्या वेगवेगळ्या वेदना जर तुम्ही आठवल्या तर तुमच्या लक्षात येईल स्वाभाविकतः जेव्हा काहीतरी अघटित घडतं तेव्हा
वेदनेचा पहिला टप्पा असतो धक्का बसणं. आणि मला सांगा, आपल्या कारमध्ये शॉक ॲब्झॉर्बर्स असतात की नाही? माझ्या पतीच्या कारमध्ये सर्वोत्कृष्ट शॉक ॲब्झॉर्बर्स आहेत. त्यांची गाडी रस्त्यांवरच्या गतिरोधकांवरून जाते तेव्हा जराही धक्का जाणवत नाही. पण मी अशाही गाड्यांमध्ये बसले ज्यातून जाताना एखादा लहानसा धक्का लागला तरी तुमच्या शरीरातली सगळी हाडं खिळखिळी होतात. आणि देवाने आपल्या जीवनात शॉक ॲब्झॉर्बर्स बसवलेले आहेत. मला आठवतं जेव्हा माझे काका वारले, माझी काकी कितीतरी दिवस म्हणत होती, मला हे खरंच वाटत नाही, माझा विश्वासच बसत नाहीये की ते सोडून गेलेत मला. जेव्हा मी माझ्या भूतकाळातल्या कुरूपतेचा सामना करू लागले तेव्हा मला जाणीव झाली की ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम करायला हवं होतं तेच माझ्या पाठीशी नव्हते. म्हणजे मी खरं सांगतेय, मला हे कळतच नाही. मला कळतच नाही की लोक इतरांशी इतकं वाईट कसं वागू शकतात. आणि मला वाटतं दुखावलेले लोकच इतरांना दुखावत असतात. मला पटत नाही की ते फक्त असंच, माझा विश्वासच बसत नाही की काही लोक एका खास उद्देशाने दुष्टपणा करतात. मला वाटतं की त्यांच्या हृदयात काहीतरी खदखदत असतं ज्यामुळे ते इतरांना सतत दुखावतात. आणि जर तुम्हाला हे पटलं तर त्यांची क्षमा करून आपल्या जीवनात पुढे जाणं तुम्हाला नक्कीच सोपं जाईल. मी त्यांच्या करणीबद्दल जबाबदार नाहीये, मी फक्त जबाबदार आहे माझ्या प्रतिक्रियांबद्दल. आपण नेहमीच असं म्हणतो की मला ते आवडलं नाही, हे जे चाललंय ते मला आवडत नाहीये, माझा याच्याशी संबंध नाही. पण तुम्ही त्याचा सामना केला नाही तर ते आयुष्यभर तुमचा पाठलाग करत राहील. आमेन. सध्या माझ्या जीवनात विशेष असं काही घडत नाही जे माझ्या मनाला यातना देणार आहे, पण मला याचा लाभ होतो. यामुळे मी हे समजू शकले की जेव्हा मी संतप्त होते आणि माझ्या आईला जाऊन आठवडा झाला, अगदी शून्यातून ते माझ्यासमोर येऊन उभं ठाकलं. सुरुवातीला मला वाटलं की माझी उरली सुरली संप्रेरक चुकीच्या दिशेने जात आहेत, पण आता ती माझ्यात उरली तसं वाटत नाही. आणि जेव्हा मी त्याच्याविषयी प्रार्थना करू लागले, प्रार्थना करून जे मिळतं ते अद्भुत असतं. जेव्हा मी अशी प्रार्थना केली की प्रभू माझं काय चुकलंय, मग देवाने मला अशी गोष्ट दाखवली जी माझ्याही नकळत माझ्या जीवनात होती. आणि ती म्हणजे माझ्या मनात एक प्रकारचा राग होता, कारण माझ्या आईकडून माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या आता कधीही पूर्ण होणार नाहीत हे मला जाणवलं होतं. किती जणांचं बालपण फार कठीण गेलंय. तुम्ही अशा स्थितीतून गेला आहात की जी चांगली नव्हती. एक सांगू, काही लोकांना जे इथेही आहेत, दुःखाचा आत्मा अशा प्रकारे पिडतो की ते आयुष्यभर दुःख भोगत राहतात आणि मग तेच त्यांचं ओळखपत्र बनतं. मी घाया आहे, मी फार दुःखी आहे, मला चुकीचं वागवलंय. स्वतःला कोणत्याही गोष्टीचा बळी समजू नका. तुम्ही कोणत्याही गोष्टीचे बळी नसून तुम्ही देवाचं लेकरू आहात. आमेन. आणि स्तोत्रसंहिता 27:10 म्हणतं, माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ घेईल, परमेश्वर मला जवळ घेईल, परमेश्वर मला जवळ घेईल. पण मला याचा आनंद वाटतो की मी एक निरोगी प्रतिक्रिया देऊ शकले. माझं चुकलं नाही, माझ्या त्या भावना चुकीच्या नव्हत्या, पण त्यांना कुरवाळत राहणं मात्र चुकीचंच ठरलं असतं. आणि मी सांगू शकते, तुम्हाला चीड आणणाऱ्या गोष्टी जर तुम्ही दूर सारल्या नाहीत, तुम्ही त्या गोष्टी निकालात काढून त्या सोडवल्या नाहीत, आणि जर तुम्ही ईश्वरी सांत्वन मिळवायला शिकला नाहीत, तर तुम्ही जीवनात करू इच्छिणाऱ्या प्रत्येक गोष्टीत ते विष कालवेल. आणि त्यामुळे तुमचं जीवन निरर्थक झालं नाही तरी त्यात समाधान मात्र नक्कीच नसेल. चला, आता मी म्हटलं तुमच्या जीवनात समाधान नसेल, तुम्ही त्या गोष्टी निकालात काढलेल्याच बऱ्या. तुमच्या उरलेल्या जीवनाचं तुम्ही काय करणार आहात? मी एक गोष्ट शिकले की ज्या गोष्टी मी बीज म्हणून पेरते त्या सैतान माझ्यापासून हिरावू शकत नाही. आमच्या सेवा कार्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही प्रथमच टीव्हीवर आलो तेव्हा आम्हाला प्रसारित करणारी एक वाहिनी फारच महागडी होती. त्यावर आमचा कार्यक्रम आठवड्यातून एकदाच होता आणि तोवर आमचा मोठा दर्शक वर्ग होता.
आणि तुम्हाला पैसा गुंतवावा लागतो, कारण ही गुंतवणूक त्या दर्शक वर्गासाठी असते जे तुमच्याशी संवाद साधून तुमच्या सेवाकार्याला हातभार लावतात. आणि त्या वाहिनीने आमची वेळ दुसऱ्यांना द्यायचं ठरवलं आणि त्यामुळे त्यांनी सरळ आमच्याशी केलेला करार मोडला. मी दुखावले गेले. मी तेव्हा सेवाकार्यात तरुण होते आणि ती सर्वोत्कृष्ट वाहिनी होती आमच्यासाठी. मला वाईट वाटलं आणि मी म्हटलं की हो, ते असं कसं काय करू शकतात ते. बघा, आधी मला वाटलं की हे काय, आणि मग मी खूप चिडले. आणि ही सगळी प्रक्रिया असते. पहिले खूप वाईट वाटतं आणि मग राग येतो, मग तुम्ही सैतानावर चिडता, मग स्वतःवरही चिडता. असं काही आहे का जे मी करू शकले असते? माझ्या मावशीला असं म्हणताना मी ऐकलंय बऱ्याचदा. ती माझ्या काकांवर चिडायची हे जग सोडून गेल्याबद्दल. सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून तुम्ही कसे काय निघून गेलात? आपली जवळची व्यक्ती गमावल्याने तुमच्यापैकी कुणाला कधी असं वाटलंय का? ती म्हणायची का तुम्ही असं कसं केलं? हे ऐकायला विचित्र वाटतं की तुम्ही मेलेल्या व्यक्तीवर चिडलायत, पण परिस्थिती अशी असते की तुम्ही दुःखावेगाने तुम्ही असं म्हणत असता की तुम्ही हे असं का का केलं माझ्या बाबतीत. बघा, तुमचं वागणं रास्तच आहे, हा प्रक्रियेचा एक भाग आहे. पण जेव्हा तुम्ही सोडून देता तेव्हा मात्र रागाने वेडापिसा होतो तो सैतान. बघा, अनेक वर्ष मी माझ्या वडिलांची घृणा केली आणि मग जेव्हा मला कळलं सैतान खरोखर आहे आणि तो काही फक्त लाल पायजमा घालून हातात काठी घेऊन हॅलोवीनमध्ये बाहेर पडणारा नाहीये. तो येतो तो फक्त चोरी, घात आणि नाश करण्यासाठी आणि पडद्याच्या मागे राहून तो मला दुखावण्यासाठीच येतो. माझ्या बालपणापासून त्यानेच सगळी आखणी केली आणि मग मी सैतानावर चिडले. पण तुम्ही त्याचं काय बिघडवणार? त्याची जिरवण्यासाठी त्याचं तोंड कसं फोडाल? तुम्ही सैतानाला कसं हरवाल? मग मला रहस्य कळलं. रोमकरास 12:21 तुम्ही बऱ्याने वाईटाला जिंका. आज मी सैतानाला सगळ्या अन्यायाचं उत्तर दिले जे त्याने माझ्यावर माझ्या बालपणी केले होते. आज देवाने मला लोकांना हे शिकवण्याचा आशीर्वाद दिलाय की त्यांनी आपल्या भूतकाळातली दुःख धरून राहता कामा नये. आणि मी हे शिकवते जगातल्या 70 भाषांमध्ये. हे किती अद्भुत आहे ना. आज मी बऱ्याने वाईटाला जिंकते आणि हे छान आहे. तुम्ही म्हणाल पण मला तुमच्यासारखी संधी मिळणार नाही कदाचित. पण मी एक सांगू का, जेव्हा तुम्ही दुखावलेले असतानाही बाहेर जाऊन हेतुपुरस्सर एखाद्यासाठी आशीर्वाद ठरताना, तेव्हा तुम्ही सैतानाला धूळ चारता. माझी पूर्ण खात्री आहे देवाच्या वचनातलं एक सगळ्यात मोठं गुपित. बऱ्याने वाईटाला जिंकण्याचा हा एकच मार्ग आहे आणि हा जगातला उत्तम असा मार्ग आहे आनंद लुटण्याचा आणि तुमच्या जीवनात पूर्ण आरोग्य अनुभवण्याचा. अशा गोष्टींनी एखाद्याचा तिरस्कार करण्यात आपला वेळ वाया घालवू नका, ज्या बाबतीत तुम्ही काही करूच शकत नाही. देवाची तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी एक चांगली योजना आहे. अनुवाद अध्याय 34 वचन 8. इस्रायल लोकांनी मवाबाच्या मैदानात मोशेसाठी 30 दिवस शोक केला. मग सूतक धरून शोक करण्याचे दिवस संपले. आता बघा, देवाच्या वचनामध्ये ही एक रोचक गोष्ट आहे जी नियमशास्त्रात होती आणि आपण नियमशास्त्राखाली जगत नाही, पण त्यांनी 30 दिवस आपल्या समस्येखाली शोक केला. पण इथे एक सुंदर असा संदेश येतो हा की देवाने लोकांना 30 दिवस दिले. त्या 30 दिवसात ते हवा तितका शोक करू शकत होते, पण ते दिवस संपल्यावर त्यांनी पुढे जावं अशी अपेक्षा होती. मी लिहिलेल्या एका पुस्तकात मी एका गोष्टीचा उल्लेख केलाय. ती म्हणजे आता मला सविस्तरपणे आठवत नाही ती, पण मी आशा करते की त्याची मी मोडतोड करणार नाही. तर एका जंगलात कुठेतरी एका जमातीचे लोक राहत होते आणि कोणीतरी तिथे गेलं आणि त्यांच्यात मिशनऱ्याचं काम करू लागलं आणि ते काम करत असताना त्याला त्या लोकांविषयीची आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आली. तसं पाहिलं असता ते लोक नाराज होतील अशा बऱ्याच गोष्टी यापूर्वी घडल्या होत्या. म्हणजे दुसऱ्या जमातीच्या लोकांनी त्यांना लुटून सगळं काही नेलं होतं, पण तरी ते आनंदी लोक होते. त्यांच्यात कडवटपणा किंवा सूडभावना नव्हती आणि त्यांच्या संस्कृतीत ते लोक एक गोष्ट करायचे, ती ही की जेव्हा त्यांचं काही नुकसान व्हायचं किंवा एखादी व्यक्ती मरण पावायची किंवा त्यांचं गाव लुटलं जायचं, तेव्हा ते तंबूसारख्या एका लहान घरात जायचे आणि जे काही त्यांच्या बाबतीत वाईट घडलेलं असायचं ते शब्दबद्ध करून गायचे. ते त्यांचं गीत बनून जायचं. किती वेदना या सहन होत नाहीत, सांगता येत नाहीत. आसमाना उरली नाही सीमा, दुःख झेलता झेलता दिवस सरेना. क्रोधाला उरली नाही सीमा, दुःखावे गावरेना, कुणास ठेचावे ते कळेना.
ही खरी गोष्ट आहे. ते लोक त्या जागी जातात आणि हे असं करतात. आपल्या वेदना व्यक्त करतात, भावनांना मोकळी वाट करून देतात. जोवर त्यातून ते पूर्ण बाहेर येत नाही तोवर त्या भावना ते पूर्ण घालवून टाकतात तिथेच, आणि मग त्यातून ते बाहेर येतात आणि कामाला लागतात. आपल्या भावनांना दाबू नका. आम्ही ती दूरदर्शन वाहिनी गमावली तेव्हा तो आमच्या जीवनाला कलाटणी देणारा मोठा टप्पा होता. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? बघा, हे सगळं घडल्यानंतर मी एकदा चर्चमध्ये बसले होते आणि दानार्पणाची वेळ झाली आणि दानार्पणाची पेटी आम्ही जिथे बसलो होतो तिथेच होती, आणि मला जाणवलं देव माझ्याशी काहीतरी बोलतोय की माझी इच्छा आहे तू ती दूरदर्शन वाहिनी दान म्हणून देऊन टाक. बघा, शारीरिकदृष्ट्या तर ते शक्य नव्हतं, ती नक्कीच आत्मिक गोष्ट होती. देवाने माझ्या मनात घातलं, जे काही तू देऊ इच्छितेस मी विपुल आशीर्वाद दे. मग तू सैतानाला ते चोरण्याची संधी दे किंवा मग ते तू मला दे, म्हणजे तुला त्याचं चांगलं फळ मिळेल. कोणी ऐकतंय का इथे? बघा, मी बालपण जगलेच नाही. आनंद कसा लुटायचा ते शिकायला मला खूप वेळ लागला, कारण मी कधीच माझं बालपण जगले नाही. आणि प्रत्येक निरोगी प्रौढामध्ये निरोगी मूल हे असायलाच हवं. आणि जर तसं नसेल तर तुम्ही थोराड आहात मग. आणि तुमच्यात कोवळेपणा मुळीच नाहीये, गंमत जम्मत करणं नाहीये, तुमच्या जीवनात फक्त काम आणि जबाबदाऱ्याच आहेत. तेव्हा मी कटू होऊ शकत होते. मी माझं बालपण गमावलं, किंवा मी म्हणू शकत होते की प्रभू, मी तुला माझं बालपण देते जे काही कामाचं नव्हतं, आणि आता तूच बघ त्याचं काय करायचंय. बघा, आता 71व्या वर्षी मी मूल झालेले आहे. सकाळपासून मी खूप मौजमजा करते आणि लहान मुलासारखे वागते. आमेन. जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला बरं करतो ना, तेव्हा तुमच्या हिरावलेल्या गोष्टी तो तुम्हाला परत देऊ शकतो आणि तुम्हाला नवी सृष्टी करतो तो. आमेन. तर या कहाणीचा सारांश असा आहे, एका वर्षानंतर, म्हणजे काही वर्षांनी, मला नक्की आठवत नाही, त्या वाहिनीने आम्हाला बोलावलं आणि आम्हाला पुन्हा रुजू व्हायला सांगितलं. आठवड्यातून एकदा नाही, दररोज, आणि तेही त्यांच्या प्राईम टाइम स्लॉटमध्ये. चला आता प्रभूला गौरव द्या. 30 दिवस मोशेसाठी शोक केल्यानंतर, म्हणजे एखाद्यासाठी 30 दिवस शोक केल्यानंतर तो मेल्याची खात्री पटते. आणि मग देव यहोशवाला मुख्य गोष्ट सांगतो. परमेश्वराचा सेवक मोशे, वचन 1, याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा याला देव बोलला, माझा सेवक मोशे मरण पावलाय. ठीक आहे, पण देवाकडे पुढचा मुद्दा तयार होता. तर मग आता उठ, चला आता उठण्याची वेळ आलीये. त्याची जागा घे. इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. आणि आता पुढे समाप्ती. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हास दिले आहे. तर आता ऐका, देव तुम्हाला राखेऐवजी सौंदर्य देईल, पण तुम्ही राख सोडायला तयार व्हायला हवं. तो तुमच्या शोकाबद्दल आनंदाचं तेल देईल, पण तुम्ही शोक करणं सोडायला हवं. सोडा शोक. बघा, तुमच्या भूतकाळात काहीतरी आहे, माझ्याही आहे, जे बदलता येणार नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी निर्जीव असायला हव्यात. आता पुन्हा सांगते, मी तुमच्या प्रियजनांच्या जाण्याविषयी बोलत नाही, मी एका सामान्य तत्वाविषयी बोलतीये. जेव्हा आपली प्रिय व्यक्ती आपण गमावतो तेव्हा ते फारच कठीण असतं, पण तरीही लोक त्यातून सावरू शकतात. देवावर हा भरवसा टाकून की प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं. ते आपल्याला कळत नाही तरी ते विनाकारण नाही. आता आपल्याला थोडंच कळतं. बघा, त्या बाबतीत आपण हतबल आहोत, पण बघा, या काही गोष्टी आहेत ज्या देवाने सिद्ध केलेल्या आहेत. त्यांना आधीच ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने विकत घेतलं गेलंय. आता देव म्हणतोय, आता उठा आणि जिथे जिथे
तुमची पावलं जमिनीवर चालतील. चला आता तुम्हाला पाऊल टाकायला सुरुवात करायची आहे. ते ठिकाण मी आधीच तुम्हाला दिलेलं आहे, तर आता तुम्हाला जाऊन फक्त ते घ्यायचंय ज्याची किंमत येशूने भरली आहे, आणि ते आहे नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्यामधला आनंद. चला आता. आमेन, 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 आमेन. धन्यवाद प्रभू येशू. बघा, खेद व्यक्त करणं ही एक प्रक्रिया आहे, खास करून जेव्हा ती योग्य प्रकारे हाताळायची असते. त्यामध्ये दुःख टाळण्याऐवजी त्याची जाणीव होऊ देण्याचा समावेश आहे. पण तिथेच न थांबता आपण त्या पलीकडे जावं आणि देवाच्या कृपेने पूर्ण विजय मिळवावा, आणि त्यासाठी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. देवाची स्तुती असो. तुमचा दिवस छान जाओ. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.